पेशी जीवनासाठी ऊर्जा निर्माण करणे थांबवतात. अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की मायटोकॉन्ड्रिया नॅनोप्लास्टिकच्या परिणामांना विशेषतः बळी पडतात. आणि येथूनच वृद्धत्व आणि रोगांना कारणीभूत ठरणाऱ्या प्रक्रियांची एक साखळी सुरू होते. चीनमधील शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे की नॅनोप्लास्टिक कणांवरील इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज आणि त्यांचा लहान आकार त्यांना पेशीमध्ये खोलवर प्रवेश करण्यास आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये देखील जमा होण्यास मदत करतो, ज्यामुळे त्यांच्या कार्यात व्यत्यय येतो. अशा स्थितीला मायटोकॉन्ड्रियल डिस्फंक्शन म्हणून ओळखले जाते. ही एक अशी अवस्था आहे ज्यात मायटोकॉन्ड्रिया आपली आवश्यक कार्ये पार पाडू शकत नाहीत. तुलनेसाठी एक मायटोकॉन्ड्रिया अंदाजे एका जीवाणूच्या आकाराचा असतो, तर नॅनोप्लास्टिकचा कण त्याच्यापेक्षा कित्येक पटीने लहान असतो. डॉक्टर जेफ्री लांगजे अनेक वर्षांचा क्लिनिकल अनुभव असलेले रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आणि पर्यावरणीय घटक व मानवी आरोग्यावरील त्यांच्या परिणामांचे तज्ज्ञ आहेत. नॅनोप्लास्टिकमुळे सुरू होणाऱ्या विनाशकारी आंतरपेशीय प्रक्रिया स्पष्ट करतात. ते पेशीमध्ये प्रवेश करू शकतात आणि पेशीच्या महत्त्वाच्या भागांना, विशेषतः मायटोकॉन्ड्रियाला, नुकसान पोहोचवू शकतात. मानवी शरीरातील प्रत्येक पेशीमधील मायटोकॉन्ड्रिया हे एक प्रकारचे ऊर्जा यंत्र आहे. ते असा कच्चा माल तयार करते जो पेशीच्या उर्वरित संपूर्ण भागाला ऊर्जा पुरवतो. आणि हे समजून घेणे भीतीदायक आहे, आणि वाढत्या वैज्ञानिक अभ्यासांमुळे हे अधिकच भीतीदायक होत आहे की नॅनोपार्टिकल्स किंवा नॅनोप्लास्टिक्स पेशीमध्ये शिरल्यावर प्रत्यक्षात मायटोकॉन्ड्रियाला, म्हणजेच पेशीच्या ऊर्जा उत्पादक भागाला, नुकसान पोहोचवत आहेत. ते पेशी विभाजन आणि पुनरुत्पादनामध्ये सामील असलेल्या DNA नावाच्या भागालाही नुकसान पोहोचवत आहेत. आणि निश्चितच ते पेशीमधील इतर रेणू आणि प्रथिनांवर परिणाम करू शकतात. मायटोकॉन्ड्रिया हे पेशीचे ऊर्जा आणि संदेशवहन केंद्र आहेत. ते चयापचय नियंत्रित करतात, पेशींची वाढ आणि विभाजन नियंत्रित करतात, ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करतात, दाह आणि रोगप्रतिकारक प्रतिसादांचे नियमन करतात आणि नियोजित पेशी मृत्यूला चालना देतात. त्यांचे एक प्रमुख कार्य म्हणजे पेशीय श्वसनच्या प्रक्रियेद्वारे ऊर्जा निर्माण होते. मानवी शरीरात ऊर्जा खालीलप्रमाणे निर्माण होते. प्रथम अन्नातील प्रथिने, चरबी आणि कर्बोदके यांचे साध्या रेणूंमध्ये विघटन होते. हे रेणू नंतर मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रवेश करतात, जिथे त्यांच्यामधून इलेक्ट्रॉन काढले जातात. हे इलेक्ट्रॉन प्रथिनांच्या एका विशिष्ट साखळीवरून प्रवास करतात, अगदी जसे तारांमधून विद्युत प्रवाह जातो. हा इलेक्ट्रॉन प्रवाह मायटोकॉन्ड्रियाच्या ऊर्जा यंत्रणेला चालना देतो, ज्यामुळे ATPची निर्मिती होते. ATP हे एक वैश्विक इंधन आहे जे सर्व अवयव आणि ऊतींना ऊर्जा पुरवते. एक मायटोकॉन्ड्रिया दररोज 10 दशलक्ष ATP रेणूंपर्यंत उत्पादन करू शकतो. तथापि स्थिर विद्युत प्रभारित नॅनोप्लास्टिक या नाजूक प्रक्रियेत अडथळा आणते. त्याचे कण इलेक्ट्रॉनच्या हालचालीत व्यत्यय आणतात आणि ATP संश्लेषणाची कार्यक्षमता कमी करतात. हे एका ऊर्जा प्रकल्पासारखे आहे जिथे वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट होऊ लागते, जनरेटरमध्ये बिघाड होतो, ऊर्जेचे उत्पादन कमी होते आणि संपूर्ण प्रणाली अधिक वेगाने निकामी होऊ लागते. मायटोकॉन्ड्रियामध्ये स्वतःचा DNA असतो, जो ऊर्जा उत्पादनासाठीच्या सूचनांचा एक संच असतो. त्याशिवाय मायटोकॉन्ड्रिया ऊर्जा निर्माण करू शकत नाही आणि पेशी हळूहळू आपला ऊर्जा स्रोत गमावते आणि तिची झीज होऊ लागते. नॅनोप्लास्टिकच्या संपर्कामुळे मायटोकॉन्ड्रियल DNA मध्ये उत्परिवर्तने वेगाने जमा होतात, ज्यामुळे मायटोकॉन्ड्रियल कार्याला आणखी बाधा येते. 2023 मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की 50 नॅनोमीटर पॉलिस्टायरीन नॅनोपार्टिकल्स ATP उत्पादनात तीव्र घट करतात आणि मायटोकॉन्ड्रियल DNA मधील उत्परिवर्तनांची संख्या वाढवतात. आमच्याकडे यावर अभ्यास आहेत. स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप तसेच ट्रान्समिशन मायक्रोस्कोप वापरून घेतलेल्या नाट्यमय प्रतिमांसह, ज्यात तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता की प्लास्टिक मायटोकॉन्ड्रियाला नष्ट करत आहे, जी पेशींची ऊर्जा निर्माण करणारी संरचना आहे. नॅनोप्लास्टिकच्या दीर्घकाळच्या संपर्कामुळे पेशी रणांगणात बदलतात. त्यांचा इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज मायटोकॉन्ड्रियाला त्यांची आवश्यक कार्ये पार पाडण्यापासून रोखतो, आणि हा व्यत्यय पेशीऊती आणि अवयवांच्या हळूहळू होणाऱ्या ऱ्हासाची सुरुवात दर्शवतो. आपण आता मुख्य यंत्रणा पाहिल्या आहेत. चार्ज केलेले नॅनोप्लास्टिक कण पेशींना नुकसान पोहोचवतात. यापैकी प्रत्येक प्रक्रिया स्वतःच विनाशकारी आहे, परंतु त्या एकाच वेळी घडतात आणि एकमेकांचे परिणाम वाढवतात. ही साखळी प्रतिक्रिया नुकसानीचा एक मोठा डोंगर उभा करते, ज्यामुळे पेशींचा मृत्यू होतो आणि अखेरीस संपूर्ण शरीरातील प्रणालीगत बिघाड होऊन जैविक वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान होते. मायक्रो आणि नॅनोप्लास्टिक वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान करतात. आपल्याला असे वाटते की वृद्धत्वाची सुरुवात सुरकुत्या पांढरे केस किंवा थकव्याने होते, पण प्रत्यक्षात त्याची सुरुवात पेशींच्या आत खोलवर मायटोकॉन्ड्रियल बिघाड आणि महत्त्वाच्या जैविक प्रक्रियांमधील अपयशाने होते. कालांतराने खराब झालेल्या आणि मृत पेशी जमा होतात आणि शरीर स्वतःचे नूतनीकरण करण्याची क्षमता गमावते.
वृद्धत्व म्हणजे जीवनाच्या अंतर्गत यंत्रणांची हळूहळू होणारी झीज. शास्त्रज्ञ वृद्धत्वाची अनेक मुख्य कारणे ओळखतात, जसे की ऑक्सिडेटिव्ह ताण, मायटोकॉन्ड्रियल बिघाड, दीर्घकालीन दाह, टेलोमियरचे लहान होणे, डीएनए नुकसानीचा संचय, एपिजेनेटिक बदल. हीच कारणे विविध आजारांना कारणीभूत ठरतात. जेव्हा मायटोकॉन्ड्रिया पुरेशी ऊर्जा निर्माण करू शकत नाही, जेव्हा डीएनएचे नुकसान जमा होते आणि जेव्हा दाह दीर्घकाळ टिकणारा होतो. तेव्हा जीव अधिकाधिक असुरक्षित बनतो. याचवेळी मधुमेह, कर्करोग, हृदयविकाराचा झटका, स्मृतिभ्रंश आणि अल्झायमर रोग यांसारखे आजार विकसित होऊ लागतात. आणि या सर्वांचे मूळ कारण एकच आहे, ते म्हणजे पेशी आणि ऊतींचे वृद्धत्व. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की इलेक्ट्रोस्टॅटिकली चार्ज केलेले नॅनोप्लास्टिक ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस नावाच्या त्याच प्रक्रिया घडवून आणते. डीएनएचे नुकसान, मायटोकॉन्ड्रियल डिसफंक्शन, टेलोमियरचे लहान होणे, दीर्घकाळ टिकणारा दाह आणि एपिजेनेटिक बदल. अशा प्रकारे इलेक्ट्रोस्टॅटिकली चार्ज केलेले नॅनोप्लास्टिक कृत्रिमरित्या पेशींच्या वृद्धत्वाची प्रक्रिया गतिमान करते. जी प्रक्रिया एकेकाळी अनेक दशकांमध्ये घडत असे, ती आता त्याच्या प्रभावाखाली अनेक पटींनी वेगाने पुढे जाऊ शकते. आणि त्याचे परिणाम आपण आधीच पाहत आहोत. आजार कमी वयातच होऊ लागले आहेत. शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की आधुनिक पिढ्यांना त्यांच्या पालकांच्या तुलनेत त्याच वयात आजार लवकर होतात आणि त्यांच्यात अधिक दीर्घकालीन आजार जमा होतात. आता केवळ काही वर्षांच्या फरकामुळेही आजारांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेले दिसून येते. कर्करोग आणि उच्च रक्तदाब हे सर्वात सामान्य आजार आहेत. शिवाय प्रत्येक पुढच्या पिढीमध्ये एका व्यक्तीमधील दीर्घकालीन आजारांच्या संख्येत वाढ दिसून येते. जे आजार एकेकाळी वयाशी संबंधित मानले जात होते, ते आता तरुण लोकांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळत आहेत. विशेष म्हणजे हा ट्रेंड पर्यावरणातील वाढत्या प्लास्टिक प्रदूषणाशी जुळतो. इलेक्ट्रोस्टॅटिकली चार्ज नॅनोप्लास्टिकच्या संपर्कात आल्यामुळे 20 किंवा 30 वर्षांच्या लोकांच्या जैविक पेशींचे वय आधीच 50 ते 60 वर्षांच्या व्यक्तीच्या वयाइतके असू शकते. नॅनोप्लास्टिक सर्वत्र किती मोठ्या प्रमाणावर पसरले आहेत हे खूपच भीतीदायक आहे. कदाचित आपल्या प्रत्येक पेशीमध्ये, अगदी तुम्ही बोलत असलेल्या आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांमधील प्रत्येक पेशीमध्ये किमान काही प्रमाणात नॅनोप्लास्टिक्स असतील. तर सारांश असा की वृद्धत्व म्हणजे आपल्या शरीरातील पेशींचा हळूहळू होणारा ऱ्हास आहे. नॅनोप्लास्टिक्स हा ऱ्हास अधिक वेगवान करतात आणि आपण नुकत्याच चर्चा केलेल्या पेशींमधील त्या सर्व विनाशकारी प्रक्रियांद्वारे प्रत्यक्ष वृद्धत्व घडवून आणतात. आणि इथेच महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या यंत्रणांमुळे वृद्धत्व येते त्याच अनेक दीर्घकालीन आजारांनाही कारणीभूत ठरतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास मायक्रो आणि नॅनोप्लास्टिक्स केवळ वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान करत नाहीत, तर आजारांच्या विकासातही योगदान देतात. आज मानवी शरीराच्या प्रत्येक अवयवात, प्रत्येक पेशीमध्ये सर्वत्र मायक्रो आणि नॅनोप्लास्टिक्स आढळतात. हे लहान प्लास्टिकचे कण अंतर्गत विनाशाची एक साखळी सुरू करतात. नॅनोप्लास्टिक्स पेशींच्या पडद्यांना नुकसान पोहोचवतात, आयन चॅनल्समध्ये व्यत्यय आणतात, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण करतात, मायटोकॉन्ड्रियाला निष्क्रिय करतात आणि जनुकीय उत्परिवर्तनास प्रवृत्त करतात. हे नुकसान हृदय, हाडे, फुफ्फुसे किंवा इतरत्र कुठेही असले तरी सर्व प्रकारच्या पेशींवर सारख्याच प्रकारे परिणाम करते. आता ज्या मुख्य प्रश्नाने आपल्या तपासाला सुरुवात केली होती त्याचे उत्तर आपल्याला मिळाले आहे. नॅनोप्लास्टिक सूक्ष्म स्तरावर सजीव प्रणालींना का आणि कोणत्या यंत्रणेद्वारे नष्ट करण्यास सक्षम आहेत? पण याचा अर्थ काय? याचा आपल्यासाठी, आपल्यापैकी प्रत्येकासाठी काय अर्थ आहे? मानवी शरीरातील अशा पेशींच्या विनाशातून नेमके कोणते विशिष्ट आजार उद्भवतात? याची उत्तरे आपल्या तपासाच्या पुढील भागात मिळतील. मायक्रो आणि नॅनोप्लास्टिक आरोग्याला हानी पोहोचवत आहेत. मायक्रो आणि नॅनोप्लास्टिकचा मज्जासंस्थेवर परिणाम होतो. जगभरात शारीरिक आणि बौद्धिक अपंगत्वाचे प्रमुख कारण मज्जासंस्थेचे विकार आहेत, ज्यामुळे जवळपास 3.5 अब्ज लोक प्रभावित होतात. गेल्या 30 वर्षांत अशा प्रकरणांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली नाही आणि शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की पुढील 2 दशकांत हा आकडा दुप्पट होऊ शकतो. हा कल आपल्या पर्यावरणातील प्लास्टिक प्रदूषणाच्या वाढीचे प्रतिबिंब असल्याने हे आजार अधिक प्रचलित का होत आहेत आणि ते तरुण पिढीला अधिकाधिक का प्रभावित करत आहेत हे स्पष्ट होते. आता मेंदूतील प्लास्टिकच्या चमच्याची प्रतिमा आठवा. दुर्दैवाने तो तिथे निष्क्रिय किंवा निरुपद्रवी राहत नाही.
स्थिर विद्युत प्रभारित प्लास्टिकचे कण न्यूरॉन्सवर हल्ला करतात, ज्या मेंदूच्या पेशी आपल्या बहुतेक विचारांसाठी आणि हालचालींसाठी जबाबदार असतात. दररोज आणि प्रत्येक मिनिटाला नॅनोप्लास्टिक्स त्यांच्या मेंदूतील पेशींना शांतपणे नष्ट करत आहेत आणि या लहान प्लास्टिकच्या संपर्कात येणे कधीच थांबत नाही, किंबहुना त्याचा वेग वाढतच जातो. परिणामी आपल्या न्यूरॉन्सच्या नुकसानीमुळे अल्झायमर आणि पार्किन्सन्स, मल्टिपल स्क्लेरोसिस, एपिलेप्सी, स्ट्रोक आणि इतर अनेक गंभीर आणि अनेकदा असाध्य आजार होतात. पण न्यूरॉन्स फक्त मेंदूपुरते मर्यादित नाहीत. ते एक विस्तृत जाळे तयार करतात जे संपूर्ण शरीराच्या कार्यांमध्ये समन्वय आणि सुसूत्रता आणते. आणि जेव्हा त्यांना नुकसान पोहोचते तेव्हा स्वायत्त चेतासंस्थेमध्ये बिघाड होऊ लागतो, ज्यामुळे अंतर्गत अवयवांच्या कार्यात व्यत्यय येतो. उदाहरणार्थ, आतड्यांमध्ये सुमारे 50 कोटी न्यूरॉन्स असतात, ज्यांना अनेकदा दुसरा मेंदू म्हटले जाते. हे विशाल जाळे पचन, प्रतिकारशक्ती आणि अगदी भावनिक नियमनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. पण पाण्याच्या प्रत्येक घोटासोबत आणि प्रत्येक जेवणासोबत सूक्ष्म नॅनोप्लास्टिक्सचा एक अदृश्य प्रवाह त्यांच्या शरीरात प्रवेश करतो. आणि दुर्दैवाने यापैकी बहुतेक कण आतड्यांमध्ये स्थिरावतात आणि साचतात.